आणि आम्ही आता 2 वर्ष झाले शिंदे साहेबांसोबत आहोत, आता पण त्यांच्यासोबत आहे. पण त्यांनी मतदारसंघात भरपूर निधी दिला आणि मी स्वतः आणि राजकुमारजी पटेल हे दोघे जण आम्ही शिंदे साहेबासोबत आम्ही जाऊन मतदान करणार आहोत. पण एकूण जर बघितलं तर सध्या 12 उमेदवार रिंगणामध्ये आहेत, त्याच्यामुळे मत फुटण्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते की यात घोडे बाजार खूप मोठ्या प्रमाणावर झाले आहे. शिंदे साहेबांचं एकही मत फुटणार नाही, बाकीच्यांचं मला सांगता नाही. तुम्हाला वाटतं विरोधकांची मतं फुटू शकतात? कारण की 2 वर्षापूर्वी अशीच काहीशी आता त्या प्रॅक्टिसमध्ये मी नाही आहे. मी माझी गॅरंटी घेतो. आमचं दोनही मत, राजकुमार आणि बच्चू कडूचं मत शिंदे साहेबाच्या उमेदवाराला जाणार. मेरा वोट शिंदे साहब को जाएगा. दोनों भी उम्मीदवार विदर्भ के हैं, भावनाताई गौड़ी और तुमाने, तो उनके जाएगा दोनों वोट. और मैं और शिंदे साहब खुद वोट डालने को साथ में जाएंगे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. वो मुझे पता नहीं, मैं इस ऐसे धंधे में गिरता नहीं और हमारी जवाबदारी थी यहाँ तक जो मतदार संघ में निधि मिला है हम हमारा कर्तव्य बजाने जा रहे हैं. जिन्होंने हमारे मतदार संघ में ये सरकार के अंदर जितना निधि मिला इतना कभी मिला नहीं था और ये हमारा कर्तव्य रहेगा कि हम शिंदे साहब को उस निधि के ऋण में अभी हम ये वोट देने जा रहे हैं. वो तो अभी बता नहीं सकते कौन हारेगा कौन जीतेगा. तो पडणार ते माहीत. मी काही त्या राजकीय तज्ज्ञ माणूस नाही आहे. मी गोरगरिबांच्या डोक्यातला त्यांचा आवाज ऐकणारा माणूस आहे. एवढ्या मोठ्या नेत्यांच्या डोक्यात काय चालतं एवढं मला वाटतं एवढं आम्ही डोकं कधी चालवत नाही. त्याच्यानं कोण पडणार कोण आज संध्याकाळपर्यंत माहीतच पडणार ना. काही अदृश्य शक्ती काम करणार नाही. मला असं वाटतं का शिंदे साहेबाचे दोनही उमेदवार चांगल्या मतानं आणि पहिल्यांदा त्यांचा रिझल्ट लागेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.